हॅलो फ्रेंड्स, हे लेक्चर स्वस्थवर्त इन शॉर्ट आहे. म्हणजे ह्याच्यात सगळे स्वस्थवर्तचं इन शॉर्ट भेटणार आहे. पहिले आपलं WHO पासून स्टार्ट करू. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये ते कधी स्टार्ट झालं? 7 एप्रिल 1948ला. त्यालाच आपण वर्ल्ड हेल्थ डेसुद्धा म्हणतो. WHO त्याची डेफिनेशन, WHO इज अ स्पेशलाइज्ड नॉन पॉलिटिकल हेल्थ एजन्सी ऑफ द युनायटेड नेशन्स विथ द हेडक्वार्टर्स एट द जेनेवा. म्हणजे WHO काय स्पेशलाइज्ड आहे, नॉन पॉलिटिकल आहे, हेल्थ एजन्सी आहे. नॉन पॉलिटिकल म्हणजे त्याचा पॉलिटिशियनमध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आणि ते युनायटेड नेशनचे आहे विथ द हेडक्वार्टर एट जेनेवा. त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? जेनेवाला आहे. पुढे ह्याच्यामध्ये WHO ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि रिजन्स आणि वर्क ऑफ WHO हे असे क्वेश्चन विचारतात. तर स्ट्रक्चरमध्ये वर्ल्ड हेल्थ असेंब्ली, एक्झिक्युटिव्ह बोर्ड्स आणि सेक्रेटरिस्ट असे त्याचे स्ट्रक्चर आहेत. ह्या स्ट्रक्चरनुसार WHO हे काम करत असते. द वर्ल्ड हेल्थ असेंब्ली त्याच्यामध्ये हेल्थ पार्लमेंट अँड द सुप्रीम कोर्ट गव्हर्निंग द बॉडी ऑफ द organization member state each of which has a one vote meet annually in the May headquarter at Geneva. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हेल्थ असेंब्ली जे आहे वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ते हेल्थ पार्लमेंट आणि सुप्रीम गव्हर्निंग म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे त्याच्या अंडर असते आणि ती त्यालाच आपण म्हणतो बॉडी ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि मेंबर स्टेटमध्ये ईच ऑफ विच हॅज वन वोट, एकच वोट असतो आणि मीट ॲन्युअली ते वर्षाला भेटतात. ते पण कधी? मेमध्ये. हेडक्वार्टर कुठं आहे? जेनेवाला आहे. टू डिटरमाइन द इंटरनॅशनल हेल्थ पॉलिसी प्रोग्राम म्हणजे आता ह्याचं वर्क काय आहे ते ह्याच्यात दिलेलं आहे. डिटरमाइन द इंटरनॅशनल हेल्थ पॉलिसी प्रोग्राम टू रिव्ह्यू द वर्क ऑफ द पास्ट इयर. म्हणजे डिटरमाइन इंटरनॅशनल हेल्थ पॉलिसी प्रोग्राम म्हणजे त्याचे इंटरनॅशनल हेल्थ पॉलिसी किती होतात ते. टू रिव्ह्यू द वर्क ऑफ पास्ट इयर म्हणजे त्याचे पास्ट इयरमध्ये त्यांनी काय काम केलेलं आहे ते. टू अप्रूव्ह द बजेट ऑफ नीडेड फॉलोइंग इयर्स म्हणजे पुढच्या वर्षात ते काय काम करणार आहे. टू रिप्लेस द रिटायरिंग इयर म्हणजे जेवढे काम केलेले आहेत मग त्याचे रिप्लेस करायचं. अपॉइंट द डायरेक्टर जनरल अँड द नॉमिनेशन एक्झिक्युटिव्ह बोर्ड्स. मग आता हे अपॉइंट करायचं एक्झिक्युटिव्ह बोर्डला. आता हे झालं एक्झिक्युटिव्ह बोर्ड. एक्झिक्युटिव्ह बोर्ड्स म्हणजे काय? बोर्डमध्ये किती असतात? 34 मेंबर्स असतात. डू नॉट रिपीट द गव्हर्नमेंट 1/3 मेंबरशिप म्हणजे हे 1/3 मेंबरशिप असते ईच इयरला प्रत्येक वर्षी. टेक्निकली क्वालिफाईड इन द फील्ड ऑफ हेल्थ आणि हे टेक्निकली क्वालिफाईड आहे इन फील्ड ऑफ हेल्थ. मीट म्हणजे कधी भेटतात? लिस्ट ट्वाईस अ इयर. द सेक्रेटरिस्ट ह्याच्यामध्ये द डायरेक्टर जनरल ऑफ चीफ टेक्निकल अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर ऑफ द ऑर्गनायझेशन. हे हा सेक्रेटरिस्ट काय आहे? तर डायरेक्टर आहे. तो बघतो चीफ टेक्निकल अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर ह्याला म्हणतात. इट प्रोव्हाइड द टेक्निकल अँड मॅनेजेबल आहे फॉर द NHDP नॅशनल हेल्थ डेव्हलपमेंट. म्हणजे हे सगळं सेक्रेटरिस्टचं काम काय तर NHDPला पूर्ण टेक्निकली मॅनेज करणं हे त्याचं काम आहे. त्यालाच नॅशनल हेल्थ डेव्हलपमेंट प्रोग्राम असे सुद्धा म्हणतात. ह्याचं लॉंग फॉर्म विचारू शकता. पुढे द रिजन. इट इज हेल्ड बाय द रिजन डायरेक्टर हू इज असिस्टेड बाय द टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेशन सेक्रेटरिस्ट ऑफिसर हेडक्वार्टर. म्हणजे ह्याच्यात जे सांगितलं होतं तेच रिजन पण कोण पाहतं तर सेक्रेटरिस्ट हा रिजन पाहत असतो. मग हे रिजन्स दिलेले आहेत. साऊथ एशियाचं कुठं आहे तर न्यू दिल्लीला आहे. आफ्रिकाचं ब्राझिली कांगो इथं आहे. अमेरिकाचं वॉशिंग्टन DC. युरोपचं कोपेनहॅग डेन्मार्क. हे MCQला विचारलं तर विचारतात. ईस्टर्न मेडिटेरियन त्याच्यामध्ये अलेक्झांडर इजिप्तमध्ये आहे ते. वेस्टर्न पॅसिफिक मॅनिला
पुढे ह्याच्यावर विचारता क्वेश्चन की वर्क ऑफ WHO सांगा आणि ते शॉर्टमध्ये एक्सप्लेन करा. द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द स्पेसिफिक डिसीज, म्हणजे एखाद्या डिसीजविषयी प्रिव्हेन्शन करायचे तत्व वगैरे WHO सांगतो. बायोमेडिकल रिसर्च, मेडिकलविषयी जे रिसर्च आहे ते WHO होते. फॅमिली हेल्थ स्टॅटिस्टिक, डेव्हलपमेंट ऑफ द कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ सर्व्हिस, द हेल्थ लिटरेचर अँड द इन्फॉर्मेशन, इन्व्हायरमेंट, हेल्थ अँड कोऑपरेशन विथ द अदर ऑर्गनायझेशन. आता फंक्शन ऑफ व्हेरियस इंटरनॅशनल हेल्थ एजन्सी, ह्याच्यामध्ये हे हेल्थ एजन्सी, इंटरनॅशनल हेल्थ एजन्सी, त्यांचे फंक्शन काय आहेत तर हा चार्ट आहे. ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जात नाहीत तरी एकतर रिवाईज करून घ्या. द युनायटेड नेशन ऑफ हेल्थ एजन्सी, द हेल्थ वर्क्स ऑफ बायलॅटरल एजन्सी, द नॉन गव्हर्मेंट अदर एजन्सी, असे त्याची कॅटेगरीज आहेत. मग युनायटेड नेशन ऑफ हेल्थ एजन्सीमध्ये युनिसेफ, ह्याचा लॉंग फॉर्म विचारता. ह्याचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन ऑफ इंटरनल चिल्ड्रन, असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. परत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILD, UNDP, युनायटेड नेशन ऑफ डेव्हलपमेंट प्रोग्राम, युनायटेड नेशन ऑफ फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटी, FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक. आणि आता हेल्थ वर्क्स ऑफ बायलॅटरल एजन्सी, त्याच्यामध्ये काय युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, परत स्वीडिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीज, कोलंबो प्लॅन, डेनिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असिस्टंट, नॉन गव्हर्मेंट अँड एजन्सी, रॉकफिलर फाउंडेशन ऑफ इन इंडिया, फ्रॉड फाउंडेशन, द कोऑपरेशन फॉर द असिस्टन्स अँड रिलीफ ऑफ एव्हरीवर, म्हणजे केअर, ह्याचा लॉंग फॉर्म विचारू शकता. द इंटरनॅशनल रेड क्रॉस. पुढे ह्याच्यावर युनिसेफवर एक SQ पडू शकतो. हे काय द युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाइल्ड आहे. हे कधी आलं तर 1946ला आलेले. मग हेडक्वार्टर कुठं आहे ह्याचं ते न्यूयॉर्कला आहे. रिहॅबिलिटेशन ऑफ द चिल्ड्रन्स इन द वॉर, 36 नॅशनल म्हणजे गव्हर्नमेंट्स आहेत त्याच्या 36 नॅशनल. द कोलॅबरेशन ऑफ FAO, मग आता ह्याने कोलॅबरेशन कोणासोबत केलेलं आहे तर FAO, WHO, युनेस्को, साऊथ एशिया अँड न्यू दिल्ली. साऊथ एशियाचं आणि न्यू दिल्लीमध्ये आहे हे. फंक्शन काय आहे त्याचं तर चाइल्ड हेल्थ, मदर, न्यूट्रिशन, एज्युकेशन अँड चाइल्ड वेलफेअर, एज्युकेशन अँड फॅमिली चाइल्ड वेलफेअर. WHO, आता ह्याच्यामध्ये एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. युनिसेफचं फंक्शन तर युनिसेफचं फंक्शन GOBI, गोबी, तर त्याचं ट्रिक आहे लक्षात ठेवण्याचं. G फॉर ग्रोथ चार्ट, त्याच्यामध्ये चार्ट डेव्हलपमेंट, म्हणजे आपण अंगणवाडीमध्ये वगैरे पाहतो की त्याच्यामध्ये ग्रोथ चार्ट वगैरे असतात. O फॉर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, B फॉर ब्रेस्ट फीडिंग, I फॉर इम्युनायझेशन, हे त्याची ट्रिक आहे गोबी. आणि फिमेल एज्युकेशन, फॅमिली स्पेसिंग, फूड सप्लिमेंट, हे सगळं हे 3F मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे F फॉर फॅमिली एज्युकेशन, सेकंड F फॉर फॅमिली स्पेसिंग, नेक्स्ट फूड सप्लिमेंट. थँक्यू.